देशाचं राजकारण ढवळून टाकणाऱ्या नीट परीक्षेबद्दल एक मोठा निर्णय तामिळनाडूच्या विजय यांच्या सरकारनं घेतलाय। यावरून पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वेगळी चर्चा सुरू झाली आहे। तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाला त्यांचे कट्टर विरोधक डीएमके, एआयडीएमके यांनी पाठिंबा का दिला अशी चर्चा आता सुरू आहे। याचं कारण आपण पाहणार आहोत या व्हिडिओतून। नीट पेपर परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारावरून संपूर्ण देशानं जेन झीचा रुद्रावतार पाहिला। यावरून देशाचं राजकारण ढवळून निघालं। याच मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। सरकारनं नीट परीक्षेत गडबड होऊ नये म्हणून कायद्यात सुधारणा देखील केली, पण आता ही नीट परीक्षाच बंद करण्याचा ठराव तामिळनाडूमध्ये विजय यांच्या सरकारनं मांडलाय आणि तो बहुमतानं मंजूर देखील झालाय। भाजपच्या एकमेव आमदारानं या ठरावाविरोधात सभात्याग करत आपला विरोध दर्शवला। या विधेयकाला डीएमके, एआयडीएमके आणि पीएमके आणि डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिलाय। तामिळनाडूचे मंत्री अरुणराज यांनी हे विधेयक मांडताना सरकारची भूमिका मांडली आहे। नीट परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष शाळांऐवजी फक्त कोचिंग क्लासेसवर केंद्रित झालं। नीटमुळे कोचिंग क्लासेसची संख्या वाढली आहे आणि हे क्लासेस प्रचंड फी वसुली करतायत। नीटमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या संधी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। नीटमुळे सामाजिक न्याय, समतेचं तत्व पाळलं जात नाही आणि राज्यांच्या अधिकारांवर यामुळे गदा येतेय अशी भूमिका तामिळनाडूने कायम मांडली आहे। अशी स्पष्ट भूमिका विजय यांच्या सरकारनं मांडली। मात्र या भूमिकेला भाजपच्या एकमेव आमदारानं विरोध करत सभात्याग केला। मुख्यमंत्री विजय यांनी याआधीच नीटबाबत भूमिका स्पष्ट करत 12वीच्या मार्कांनुसार मेडिकल प्रवेश देण्याची मागणी केली होती। तामिळनाडू सरकारनं आता निर्णय तर घेतलाय, मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणीचा मार्ग सोपा नाहीये, कारण केंद्र सरकारच्या कायद्याला यामुळे बाधा येणार आहे। आता हे विधेयक राज्यपालांकडे गेल्यानंतर राज्यपाल त्यावर विचार विनिमय करून सरकारकडे पुन्हा पाठवू शकतात। मात्र पुन्हा विधेयक मंजूर करून राज्य सरकारनं राज्यपालांकडे पाठवलं तर त्यांना ते नाकारता येत नाही। यात केंद्र सरकारचा संबंध असल्यानं राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात। या विधेयकावर राष्ट्रपतींना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। मात्र राष्ट्रपतींनी सुद्धा विधेयक प्रलंबित ठेवलं तर राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते। त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होतो का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। दुसरीकडे नीट परीक्षेविरोधात तामिळनाडू सरकारनं एवढी टोकाची भूमिका का घेतली आहे, यामागची काही कारणं आहेत। यात काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नीट पूर्वी इतर राज्यांप्रमाणेच तामिळनाडूमध्ये सुद्धा 12वीच्या मार्कांनुसार मेडिकल प्रवेश असायचे। मात्र नीट नंतर विद्यार्थ्यांवर ताण वाढला अशी भावना तिथे निर्माण झाली आहे। त्यातच 2017 मध्ये अनिता नावाच्या एका मागासवर्गीय विद्यार्थिनीला 12वीच्या परीक्षेत 98% मिळाले, पण ती नीट क्लिअर करू शकली नाही। तिच्या म्हणण्यानुसार नीटचे प्रश्न सीबीएसईच्या धर्तीवर होते, त्यामुळे तिला ते प्रश्न समजलेच नाहीत। अनिताने थेट सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली, मात्र कोर्टानं नीट ऐवजी इतर कोणत्या परीक्षेच्या आधारे मेडिकल प्रवेश देता येणार नाही असा निर्णय दिला। या निर्णयानंतर काही दिवसांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी असलेल्या अनितानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं। यानंतर तामिळनाडूमध्ये नीट विरोधात जनमत तयार झालं, पण विजय यांनी सत्तेत आल्यानंतर थेट या परीक्षेवरच बंदीचा निर्णय घेतलाय। त्याला विरोधकांनी सुद्धा साथ दिली आहे। आता केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं, तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।